तात्पर्य असं आहे, जगामधला प्रत्येक व्यक्ती धावतोय तो देवाकरताच धावतोय. सगळ्या जणांची धावणं चालू आहे. सगळ्या जणांच्या मनामध्ये श्रद्धा आहे. कुणाची श्रद्धा उघड आहे तर कुणाची श्रद्धा उघड होत नाही. बरोबर आहे की नाही? मग देवाकरता आपण सगळेजण प्रयत्न करतोय. देवाकरता आपले जे प्रयत्न आहे त्या प्रयत्नाचंच नाव शास्त्रीय भाषेमध्ये आहे साधन. जे प्रयत्न करतो त्याचं नाव काय आहे? साधन. मग एखाद्यावर साधन केलं तर त्या साधनाचा परिपाक कशामध्ये होतो? म्हणले साध्यामध्ये होत असतो. बरोबर आहे की नाही? मग आपण सगळेजण साधन करतोय भगवान परमात्म्याला प्राप्त करण्याकरता. म्हणजे भगवान परमात्मा साध्य झाला आणि आपण जे करतो ते काय झालं? साधन झालं. मग माणसाला साधनाचंही ज्ञान असावं लागतं आणि साध्याचं सुद्धा ज्ञान असावं लागतं. जर साधनाचं ज्ञान नसेल आणि एखादा साधन करत असेल तर ते साधन करून सुद्धा उपयोग नाही. आपण सगळेजण देवाकडे चाललोय, पण देवापर्यंत पोहोचलोय का महाराज? पोहोचलोय का? नाही ना पोहोचलो महाराज. का? कारण आपल्याला आपण जे साधन करतोय त्या साधनाचं ज्ञान नाही आणि जे साध्य प्राप्त करायचे त्या साध्याचं सुद्धा यथार्थ ज्ञान नाही. बघा, आपण सगळेजण त्या वाटेला लागलोय. आपणच नाही महाराज, जगातले किती करोडो लोक देवाच्या वाटेला लागलेत ना. कोणी कोणत्या माध्यमातून, कोणी कोणत्या माध्यमातून, मला कोणावर टीका नाही करायची. पण आता देवाकडं घेऊन जाणाऱ्याची संख्या कमी नाही महाराज. कुणी म्हणतंय आमच्या देवळात या, कुणी म्हणतंय आमच्या ट्रिप मध्ये या, कुणी म्हणतंय आमचं हे करा, कुणी म्हणतंय ते करा. आता माणसाला वरवर करायला कमी राहिले नाहीत लोक, खूप लोक आहेत महाराज. बरोबर आहे की नाही? प्रत्येक जण म्हणतं आम्ही देवता करू. म्हणजे देवाकडे नेणाऱ्याची संख्या भरपूर आहे, जाणाऱ्याची संख्या भरपूर आहे. प्रश्न इथं निर्माण होतो, पोहोचले किती? प्रश्न निर्माण कुठं होतो? पोहोचले किती? बरोबर आहे की नाही? मग इतके लोक चालले देवाकडं, का पोहोचत नाहीत? समजायचं साधनाचं ज्ञान नाही. बरोबर आहे की नाही? तुम्ही पहा, किती लोक चालले याला महत्व नाही, मग किती पोहोचले याला महत्व आहे. ऐका, जगद्गुरु तुकोबाराच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर जगद्गुरु तुकोबारा सांगतात, आता एक सीझन आलंय बघा, एका फळात सीझन आलाय. माझा आवाज येतोय सगळ्याला चांगला? हा, फळाचं सीझन आहे बघा. आता एक फळ येणार आहे बाजारामध्ये, आंबा. काय नाव त्याचं? आंबा. बरोबर आहे ना? हा, तोंडाला फक्त पाणी येऊन देऊ नका. आता काय तुम्हाला खायला मिळणार नाही आणि जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला तिथं आंबेकर चौकात खायला मिळेल. मीच देतो खायला, काळजी करू नका. आता पुढे ऐका, आंबा येणार आहे, आंबा. बरोबर आहे की नाही? मी करता सांगतो, हे पहिलं ध्यानात ठेवा. हजारो लोक चाललेत पण सगळे पोहोचले नाही ना महाराज. आंब्याची एक जणाची बाग होती, हो, 500 आंबे त्याच्या बागामध्ये होते आणि त्या आंब्याला मोहर आला. मोहर काय आला? टाळकरी मंडळी गडबड करू नका, गडबड करू नका म्हणून सांगितलं. मोहर आला, मोहर. बरोबर आहे की नाही? तो आंब्यावाला त्या मोहरा त्या बागेमध्ये गेला आणि त्यानं मोहर पाहिला. मोहर पाहिल्यानंतर त्याला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. तो म्हणला, देवा, अरे 500 आंबे आहेत आणि 500 आंब्याला एवढा मोहर आलाय. अरे देवा, किती आंबे येतील, किती आंबे येतील. ज्या दिवशी मोहर आला त्या दिवशी गेला होता, त्याच्यानंतर 15 दिवसानं गेला. त्याला असं वाटलं की आता कायऱ्या लागल्या असतील. मला सांगा, 15 दिवसानं गेला, जेवढा मोहर आला होता तेवढ्या कायऱ्या लागल्या का? लागल्या का? झोपले का काय? आहेत जागे? तेवढ्या कायऱ्या लागल्या का? नाही महाराज, जेवढा मोहर होता तेवढ्या कायऱ्या लागल्या नाही. मोहर काही गळून गेला, कायऱ्या लागल्या. त्याला वाटलं जाऊ द्या, जेवढा मोहर होता तेवढ्या कायऱ्या नाही लागल्या. पण जेवढ्या कायऱ्या लागल्या, एवढ्या जरी कायऱ्या आल्या तरी आज माझा 500 आंब्याचा माल जवळजवळ 40 लाखाकडे जाऊ शकतो. चांगला भाव लागला तर काय सांगता येते, आहे की नाही? आता शेतकऱ्याला चांगला भाव लागत नाही हे आपलं पुण्य म्हणा, आहे की नाही? हो, आपलं पुण्य महाराज. हे शेतकऱ्याला कोणत्याच मालाला चांगला भाव लागत नाही. सध्या टरबूज आपण खायला लागलो, शेतकऱ्याला जाऊन विचारा भाव काय. शेतकरी म्हणतो, व्यापारी माझ्याकडून टरबूज घेऊन जातो 4 रुपये 5 रुपये किलोनी, 5 रुपये किलो टरबूज घेऊन जातो बाजारामध्ये. तुम्ही रस्त्यानं फिरा बरं आणि एखादा म्हणा 5 रुपये किलोनी देतो का व्यापारी? व्यापारी महाराज 10 पट पैसा कमवतो आणि शेतकऱ्याला 1 पट सुद्धा मिळत नाही. चला, विषय आपला तो नाही. मग कायऱ्या लागल्या, शेतकऱ्याला वाटलं एवढ्या जरी कायऱ्या लागल्या तरी भरपूर झाल्या. आता कायऱ्या लागल्यानंतर परत 15 दिवसांनी त्या आंब्याच्या बागामध्ये गेला. जेवढ्या कायऱ्या लागल्या तेवढ्या आंबे तयार झाले का? झाले का? नाही महाराज, त्याच्यामधल्या काही गळाल्या कायऱ्या. बरोबर आहे की नाही? गळाल्या. आता बघा, त्याच्यामधल्या कायऱ्या गळाल्या. मग ज्या कायऱ्या लागल्या, ज्या राहिल्या
त्या काय झाल्या, पकल्या, पक्वदशेला आल्या. बरोबर आहे की नाही? आता पक्वदशेला आल्या आणि पहाड लागला आंब्याला. आंब्याला काय लागला? पहाड लागला. आता पहाड लागल्याच्या नंतर शेतकऱ्यानं सगळा आंबा उतरवायचा ठरवला. शेतकऱ्यानं तो आंबा उतरला आणि उतरल्याच्या नंतर सगळा आंबा पिकण्याकरता आडीमध्ये नेऊन ठेवला. आडी कळते का? आडी. आता कशाची आडी, कशाची गुढी? फक्त बायकोची नवीन नवीन साडी येतच राहिले आता बाकी काही नाही. बरोबर आहे की नाही? आडी नाही राहिली महाराज. मग आडीमध्ये तो आंबा नेऊन ठेवला. मग आडीमध्ये आंबा पकल्याला नेऊन ठेवल्याच्या नंतर सगळेच आंबे पिकले का? सगळेच पिकले का? आता तो कोबारायला विचारा. आता तो कोबाराय सांगतात, आता जगद्गुरु तुकोबारायांचं प्रमाण का? आतापर्यंत जे आंब्याचं आपण वर्णन ऐकलंय ते तुकोबारायांचं प्रमाण आहे. याच्याकरता महाराज म्हणतात, मोरायचे फळे नाही आले काही गळती, पक्वदशे येती थोडी. बरं का? पक्वदशेला थोडे येतात आणि पुढे तुकोबारायांचं म्हणणं असं आहे, नासाडी पावे तो. आडीमध्ये टाकलेले सगळे पिकत नाहीत, मग काही आंबे नासतात. लक्षामध्ये येते काही आंबे, जरा लक्ष देऊन ऐका ना, जरा लक्ष देऊन ऐका ना. काही आंबे नासतात. मी आंब्याचं नाही सांगत, मला आंब्याचं नाही सांगायचं. आपल्या भजनामध्ये सुद्धा काही आंबे नासतात, परमार्थामध्ये सुद्धा काही आंबे नासतात. सगळेच पिकत नाहीत महाराज. परमार्थामध्ये आलेले लोक सगळे पिकतात का? शेवटपर्यंत टिकतात का? नाही ना. काही जण लहानपणापासून माळ घालतात आणि वरच्या 35 पर्यंत येतात आणि 35ला गावामध्ये यात्रा असते, जत्रा आंबाबाची जत्रा. पोरं म्हणते, अरे पंच्या काळामध्येच तू चल म्हणले आमच्या सोबत. ते म्हणलं, अरे पण 35 वर्षापासून माळ आहे ना तुळशीची गळ्यात, टाक म्हणले काढून. मित्राचं ऐकलं, तार दिशेने माळ ओढली. नाचला की नाही? कोणी 35व्या वर्षी नाचतंय, कोणी 40व्या वरती नाचतंय, तर कोणी 50व्या वर्षी नाचतंय, तर कोणी 60 वर्षी नाचतंय. कोरोनाच्या काळामध्ये बरेच आंबे नाचले महाराज. चांगले आंबे नाचले. बरं नाचणार का? बरं नाचलेला आंबा पुन्हा चांगला होतो का? पुन्हा चांगला होत नाही. बरोबर आहे की नाही? म्हणून ध्यानात ठेवा, मला ते आंब्याचं नाही सांगायचं. परमार्थामध्ये जी लाट निघाली देवाकडे जाता, त्याच्यामध्ये सगळे देवापर्यंत पोहोचत नाही. काही लोक बरीच नाचतात. बरं मला सांगा, एक आंबा नाचलाय, मग त्याला गप्प पडावा ना? बरोबर आहे की नाही? एक जर आंबा आधी मधला नाचला तर तो एकटाच नाचतो का? नाही, तुम्हाला विचारतो मी, नाचतो का एकटा देऊ? मी ते आंब्याचं नाही सांगत. एकटा नाचत नाही महाराज. मग तो त्या भजनी मंडळाच्या 4 भजनाला फोडतो. जाऊ द्या म्हणतो, कुठं भजन करून देऊ, भेटणार आहे आपल्याला, चला माझ्यासोबत. त्या 4 माळा काढल्या, निघाल्या त्याच्यासोबत. म्हणजे एक आंबा नाचला, दुसरे आंबे नाचवले. बरोबर आहे की नाही? म्हणजे पक्वदशेपर्यंत सगळे जात नाहीत. देवाचं सुद्धा हेच म्हणणं आहे, अर्जुना अरे माझ्याकडे येणाऱ्याची भरपूर संख्या आहे, पण सगळे येत नाहीत ना माझ्यापर्यंत, सगळे पिकत नाहीत ना. मग देव असं म्हणतो, अर्जुना मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन् मां वेत्ति तत्त्वतः. मला जाऊ द्या, नाचत्या आंब्याचा आपल्याला इथं विचार करायचा नाही, आपल्याला पिकलेल्या आंब्याचा विचार करायचा आहे. बरोबर आहे की नाही? समजा एखादा आंबा चांगला पिकला, नैसर्गिक पिकला, कार्पेट न टाकता पिकला, तर इमानदारीने सांगा तो आंबा किती गोड लागतो? किती गोड लागतो? शब्दामध्ये सांगता येईल का? शब्दामध्ये सुद्धा त्याचं वर्णन करता येत नाही, इतका तो आंबा काय होतो. मला आंब्याचं नाही सांगायचं. तसं एखादा मनुष्य जर परमार्थामध्ये पिकला तर त्याचं जगणं लोकांकरता किती गोड असतं. असे 100 आंबे सुद्धा त्याची बरोबर करू शकत नाही, इतकं गोड असतं. म्हणून महाराज म्हणले सगळेच लोक देवाकडे चालले, पण सगळे देवापर्यंत जात नाहीत. पक्वदशे येती थोडी, नासाडी पावे ते. बरे का? मग आपला प्रश्न इथं असा निर्माण होतो, बाबा सगळे जर देवाकडे चालले तर मग देवापर्यंत का
नाहीत. याचा अर्थ असा आहे प्रवास सगळ्यांचा चालू आहे पण पोहोचत का नाहीत, याचा अर्थ साधनाची काहीतरी चूक होते. साधन चुकल्या जात आहे, बरोबर आहे की नाही. कारण साधन जर चुकलं तर माणसाचा प्रवास नीट होऊ शकत नाही. परंपरेने एक उदाहरण सांगितलं जातं. एक 4 जण असणारे प्रवासाला निघाले. संध्याकाळची वेळ होती, नदीच्या काठाला गेले आणि नदीच्या काठावर गेल्याच्या नंतर पूर्वीच्या काळात काही लाईट वगैरे नव्हती. त्याने असं अथांग त्या नदीचं पात्र पाहिलं आणि एकामेकामध्ये बोलू लागले का रे आपल्याला ही नदी पहिलं तेराला जायचंय, आता काय करावं, पोहता आपल्याला येत नाही, काय करायचं. एक जण म्हणला काळजी करू नका, ज्या अर्थी एवढी नदी आहे त्या नदीमध्ये कुठं तरी नाव असली पाहिजे. इकडे तिकडे काठावर फिरले तेवढ्यामध्ये त्यांना एक नाव दिसली. थोडा अंधार पडलेला होता, त्या नावेवर त्यांनी पाहिलं. 4 जण त्या नावेमध्ये जाऊन बसले. त्यांना असं वाटलं की आपला प्रवास आता सुखरूप होणार आहे, आपण पहिल्या तीराला जाणार आहे. नावेमध्ये जाऊन बसले. 2 जण पुढं 2 जण पाठीमागे बसले आणि त्यांनी ते वल्ले हाणायला सुरुवात केली. बरोबर आहे, ओलेच म्हणतात ना. आता आपण काय हाणले नाही कधी, वल्ले हाणायला सुरुवात केली. महाराज संध्याकाळी 10 वाजता बसलेले हे 4 जण सकाळचे 5 वाजले. 5 किती वाजले? 5 वाजले. असं करता करता 5:30 वाजले आणि 5:30 वाजल्याच्या नंतर हो जे पुढे वल्ले हानीत होते ते म्हणले अरे आता आम्ही दमून गेलो रे, रात्रभर वल्ले हाणून, आता एक काम करा जोडी बदला म्हणले, खाडा बदला. बरं बैलाचे खांदे बदलतो की नाही शेतकरी, तसं खांदे बदला म्हणले. मागचे पळाले, पुढचे मागे गेले. पुढच्याने बराच वेळ प्रयत्न केला आणि तेवढ्यामध्ये पुढचे म्हणले का रे बराच वेळ झालो, तुम्ही रात्रभर आणले, आम्ही आता बसलो पण अजून काही पहिलं तीर दिसत. त्याच्यामधला एक हुशार होता, तो म्हणला ए पोरा हो पहिलं तीर जाऊ द्या, पहिलं तीर नाही आला तरी चालेल, पण ज्या तीरावर आपण बसलो होतो त्या तीरापासून किती लांब गेलो ते तरी पाठीमागे वळून बघा. आणि पाठीमागे वळून बघता तर त्यांची नाव कुठं होती? जागेवर. तिथंच होती. आणि त्या होड्यामध्ये एवढ्यावरच काळीच हवाल्यामुळे नावाडे आला. आणि नावाडे आल्यानंतर ते नावाड्याने विचारलं ए पोरं हो कुठले रे तुम्ही? त्या नावाड्याने असं विचारल्याबरोबर ते पोरं म्हणले अहो आम्ही चंपावती नगरीमध्ये बीडचे. म्हणले बीड मध्ये कुठे राहता? म्हणले आम्ही का चौकात. म्हणले आम्ही का गावात कुठे राहता? म्हणले सारंगरसाच्या घरच्या जवळच. आणि म्हणले कुठे चालले होते? आम्ही प्रवासाला चाललो होतो. आणि मग प्रवासाला चालले का पोहोचले नाही? त्याने सांगितलं रात्रभर म्हणले हातोय पण आम्ही काही कुठे गेलो. त्यानं सांगितलं तुम्ही येडेर कर, रात्री ही नाव माझीच आहे, मीच नावाडी या नावेचा. रात्री मी घरी जाताना ही नाव ह्या नावेचा जो दोर आहे तो मी कडुलिंबाच्या झाडाला बांधलेला होता. तुम्ही काय केलं? रात्रभर वल्ले आणले पण तो दोर सोडला. आणि दोर न सोडता कितीतरी दिवस नाव आणले तरी पहिल्या तीराला जाणार नाही. मला त्या नावेचं नाही सांगायचं, त्या नावेचं नाही सांगायचं, त्या पोराचं नाही सांगायचं. महाराज तुमचं आमचं बी तेच चाललंय. आपले सत्कर्माचे वल्ले हाण चालू आहे, भजन चालू आहे, पूजन चालू आहे, अन्नदान चालू आहे, सप्ताह चालू आहे, रात्रदिवस परमार्थ चालू आहे. पण अजूनही परमार्थ करून सुद्धा देव स्वप्नात आलाय असं कधी वाटत नाही. का बरं? जसं त्या पोराने नाव हाणली पण दोर सोडला नाही, तसं तुम्ही आम्ही सुद्धा महाराज आपण भक्तिरूपी नौकेमध्ये बसलेलो आहोत आणि प्रेमरूपी दोर असणारा आपण संसार रूपी कडुलिंबाच्या झाडाला बांधलाय. लक्षामध्ये येते ना, संसार रूपी कडुलिंबाचं झाड आहे आणि त्या झाडाला आपला प्रेमरूपी दोर आपण बांधलाय आणि रुवा परमार्थ चालू. अजून काय नाव आपली पसरकलेली नाही.